पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। नमः पार्वती पते, हर हर महादेव। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले या कुंभमेळ्याचे खऱ्या अर्थानं जे यजमान आहेत किंवा निमंत्रक आहेत असे आमचे सगळे आखाडे, त्यांचे सर्व आमचे आखाड्याचे महंत, कारण मी नेहमी सांगतो कुंभमेळा त्यांचा आहे, आम्ही फक्त व्यवस्था करण्याकरता आहोत। आणि म्हणून असे सगळे आमच्या विविध आखाड्यांचे सर्व महंत, या बाजूला उपस्थित असलेले आमच्या सनातन विचाराचे जे विविध पंथ आहेत त्या सर्व पंथांचे धर्माचार्य, आणि या दोन्ही ज्या आमच्या ऊर्जा शक्ती आहेत, या दोन्ही ऊर्जा शक्तींना सर्वप्रथम मी नमन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो। आणि आज मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री आणि कुंभ व्यवस्था मंत्री गिरीश महाजनजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय दादाजी भुसे, उदय सामंतजी, जयकुमार रावलजी, सन्माननीय खासदार शोभाताई बच्छाव, राजाभाऊ वाजे, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित आदरणीय सदानंद मोरे सर, आमदार सीमाताई हिरे, देवयानीताई फरांदे, राहुलजी ढिकले, किशोरजी दराडे, त्याचप्रमाणे सरोजताई आहेर, राहुलजी आहेर, हिरामणजी खोसकर, गोकुळजी गीते, महापौर हिमगौरीताई आडके, उपमहापौर विलासजी शिंदे, विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, त्याचप्रमाणे आपले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः या भक्ती संगमामध्ये देशभरातनं विविध भक्तींचे रस घेऊन या ठिकाणी या भूमीला पवित्र करण्याकरता आलेले सर्व निमंत्रित आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि विशेषतः 12 ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महादेवाचा वास असलेल्या या नाशिकच्या भूमीला, ज्या ठिकाणी निवृत्तीनाथांनी देखील नाथ परंपरेचा एक मोठी सुरुवात केली, ती परंपरा पुढे नेण्याचं काम केलं, अशा या भूमीला मी शतदा नमन करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की कुंभमेळा एक आपली अशी प्राचीन परंपरा आहे की ज्या परंपरेला जगामध्ये दुसरी कुठली तोड नाही। खरं तर कुंभमेळा किती जुना आहे हे कोणालाच माहिती नाही, कारण आमचा सनातन विचार हा इतका जुना आहे
की त्याचा उगम कुठे आहे आणि त्याचा अंत कुठे आहे हे आपल्याला माहिती नाही, हे जगात कोणाला माहिती नाही. आणि म्हणून रामायणात, महाभारतात किंवा त्याच्याही पूर्वी जी ग्रंथसंपदा तयार झाली अशा ग्रंथसंपदेमध्ये देखील आमच्या कुंभमेळ्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. आणि आपण असं मानतो की ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातनं निघालेलं अमृत हे ज्यावेळी जात होतं त्यावेळी हे अमृत 4 ठिकाणी पडलं आणि त्या 4 ठिकाणी या कुंभमेळ्याचं आयोजन होतं. आणि आपण सगळे इतके नशीबवान आहोत की या ठिकाणी प्रयागराज असेल, उज्जैन असेल, हरिद्वार असेल, याच्यासोबत हे अमृत ज्या ठिकाणी पडलं ते ठिकाण आमचं त्र्यंबकेश्वर आणि नाशिक आहे. आणि म्हणून दर 12.5 वर्षाने हा कुंभमेळा या ठिकाणी आयोजित होतो. आणि संपूर्ण देशभरातनं संत, महंत, सर्व आखाडे, सर्व परंपरा या ठिकाणी येत असतात. कुंभमेळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही कार्य असेल तर ते अभिसरणाचं कार्य आहे. या कुंभमेळ्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी येतात. गरीब श्रीमंत सगळे या ठिकाणी असतात. विविध पंथांचे, विचारांचे लोक असतात. सर्व जातीचे लोक या ठिकाणी येतात. कोणीही कोणाला प्रश्न करत नाही. सर्वच्या सर्व पर्वणीचा दिवस असो किंवा ज्याला शक्य होईल तो दिवस असो, पवित्र गोदामाईचं दर्शन घेऊन त्या गोदामाईमध्ये स्नान करतात आणि त्यातून एक पवित्रतेची अनुभूती सगळ्यांना होते. आणि म्हणून जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण हे दुसऱ्या कुठल्याही देशात पाहायला मिळत नाही, हे कुठल्याही विचारात पाहायला मिळत नाही. आणि आपण बघू शकतो की केवळ स्नान हे याचं उद्दिष्ट नाही, तर या ज्या विविध परंपरा या ठिकाणी होतात या परंपरातनं जे मंथन आणि चिंतन होतं ते मंथन आणि चिंतन हे खरं अमृत आहे. आज कदाचित अमृत काय आम्हाला माहिती नाही, ते आम्हाला मिळणारही नाही, पण विचारांचं जे अमृत कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतं ते मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं दुसरं कुठलंही अमृत हे आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणूनच हा जो काही कुंभमेळा आहे हा एक प्रकारे आपल्या सगळ्यांकरता यजमान म्हणून व्यवस्था आणि स्वागत या दोन्ही करता अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. आत्ताच आपण एक शपथ घेतली आणि ही शपथ घेत असताना या कुंभमेळ्याच्या संदर्भात नागरिकांची जबाबदारी काय याचा देखील विचार हा आपण या ठिकाणी मांडला. आज आपला प्रयत्न आहे की आमची गोदावरी आई गोदामाता ही निर्मल झाली पाहिजे, ती अविरल वाहिली पाहिजे. आणि मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आपण या सगळ्या परिसरामध्ये जे काही सांडपाणी, घाणपाणी गोदावरीमध्ये जात होतं ते सगळं जमा करून त्याच्यावर ट्रीटमेंट करून केवळ स्वच्छ पाणी गोदावरीमध्ये गेलं पाहिजे अशा प्रकारच्या प्रकल्पांची सुरुवात केली. आज हे प्रकल्प वेगानं त्याचं काम होत आहे आणि मला विश्वास आहे की यावेळी जेव्हा आमचे भाविक देशभरातनं आमच्या गोदावरीमध्ये स्नान करण्याकरता येतील त्यावेळी त्यांना देखील
एका वेगळ्या गोदावरी मातेचं दर्शन होईल, त्याची अनुभूती होईल. निर्मल आणि अविरल अशा पद्धतीची गोदावरी माता आपल्याला त्याचा अनुभव करता येईल. आज खूप मोठ्या प्रमाणात व्यवस्था आपण सुरू केल्या आहेत. शेवटी नाशिक शहर जे आहे ते शहर आणि आमची त्र्यंबकची नगरपालिका हा सगळा परिसर जर आपण विचार केला तर याची महत्तम क्षमता ही 40 लाख लोकांचा भार सहन करण्याची आहे. फार तर 50 लाखाची आहे. पण आता त्या ठिकाणी कोट्यावधी लोक येणार आहेत. किती येणार याचा कुठलाही अंदाज लागत नाही. याचं कारण प्रयागराजच्या कुंभामध्ये जे अपेक्षित केलं त्याच्या 5 पट लोक हे त्या ठिकाणी आले. एक प्रकारे आस्थेचा जागतिक विक्रम हा प्रयागराजच्या कुंभमेळ्याने त्या ठिकाणी केला. तसाच एक विक्रम याही कुंभमेळ्यामध्ये होणार आहे. आणि म्हणूनच आपला प्रयत्न आहे की या सगळ्या लोकांची व्यवस्था करण्याकरता आणि त्यानंतर भविष्यातही आज आपण पाहतोय की आपले देशामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होत आहे. या पुनर्जागरणामुळे पुन्हा एकदा लोक आध्यात्मिक विचाराकडे परत येत आहेत आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही परमनंट झाली पाहिजे. अनेक लोक या ठिकाणी बालबुद्धीनं विचारतात की एवढे 34,000 कोटी रुपये कशा करता? 34,000 कोटी रुपये कुंभमेळ्यावर का खर्च करताय? त्यांना हे लक्षात येत नाही. या 34,000 कोटी रुपयापैकी 90 ते 93% पैसे हे परमनंट व्यवस्थांवर आहेत. ज्या व्यवस्था पुढचे 50 वर्ष राहणार आहेत, ज्या व्यवस्था केवळ कुंभापुरतं नाही आहेत तर पुढचे 50 वर्ष या व्यवस्था या ठिकाणी असणार आहेत. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या परिसराला एक आधुनिक स्वरूप मिळणार आहे. तीर्थक्षेत्र म्हणून या ठिकाणी ज्या कमतरता होत्या त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो. आज 12 ज्योतिर्लिंगांपैकी इतकं महत्त्वाचं ज्योतिर्लिंग असलेलं त्र्यंबकेश्वर, पण आपण पाहू शकतो की त्याच्या परिसराचा विकास आपण करू शकलो नव्हतो. पण आता मात्र परिसराचा विकास, तिथल्या सगळ्या व्यवस्था या इतक्या चांगल्या पद्धतीने आपण करणार आहोत. त्र्यंबकेश्वरचा कॉरिडॉर तयार झाल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटेल की आम्ही येत होतो तेच हे त्र्यंबकेश्वर आहे का? इतक्या चांगल्या पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग हे आपण केलं आहे. हे खरं आहे की हे सगळं करत असताना अनेक रस्ते तयार करतोय, वायडनिंग करतोय, रिंग रोड आपण तयार करतोय. यामुळे अनेक लोकांच्या जमिनी देखील आपल्याला घ्याव्या लागल्या. त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, आपला प्रयत्न आहे. काही लोकांच्या तक्रारी आहेत, काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तेही वारंवार ऐकून घेऊन ज्या सुधारणा शक्य असतील त्या करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि चांगल्या पद्धतीनं हे काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. एक महत्त्वाचा निर्णय आपण घेतला, साधुग्रामच्या जागा ज्या आहेत त्या अधिग्रहित करण्याचा. याचं कारण दर 12-12.5 वर्षानंतर आपल्यासमोर जागांचा प्रश्न तयार होतो आणि आम्ही हा निर्णय केला की आज जर आपण या अधिग्रहित केल्या नाहीत तर कदाचित उद्याला या इतक्या प्राईम जागा आहेत की कोणीतरी या जागांची विल्हेवाट लावून टाकली तर कुंभ कुठे करायचा हा प्रश्न आपल्यासमोर येईल. आणि म्हणून 2,500 कोटी रुपये खर्च करून या जागा अधिग्रहित करण्याचा आपण निर्णय घेतला. हा जन्म यावत चंद्र दिवा करो, आता या जागा कुंभाकरताच राहतील आणि कुंभाकरताच वापरल्या जातील अशा पद्धतीनं त्याची रचना आपण केलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यवस्था असतील, रस्ते असतील. मला कल्पना आहे एकाच वेळी सगळी कामं सुरू केल्यामुळे नाशिककरांना आणि त्र्यंबकमधल्या लोकांना त्रास होतोय.
लोकांच्या शिव्या देखील आम्हाला खाव्या लागतात. गिरीश भाऊंना, दादा भुसेंना जास्त खाव्या लागतात कारण ते इथे राहतात. आमदारांना, खासदारांना खाव्या लागतात. पण काळजी करू नका, कुठलंही परिवर्तन जेव्हा आपण करतो तेव्हा शिव्या खाव्याच लागतात. पण ज्या दिवशी कामं पूर्ण होतील त्या दिवशी हीच सर्व मंडळी आपल्याला फुलांचे हार देखील घालतील, आशीर्वादही देतील आणि निश्चितपणे आपली तारीफही करतील. आणि म्हणून महापौर असतील, नगरसेवक असतील, यांना माझी विनंती आहे, चांगलं काम करताना घाबरू नका. चांगलं काम करताना 2 शिव्या खायची तयारी ठेवा. फक्त एकच गोष्ट असली पाहिजे, जे काम आपण करतोय जनहिताचं असलं पाहिजे आणि पारदर्शी असलं पाहिजे. या 2 गोष्टी असल्या तर कुठलीही काळजी करायचं कारण आपल्याला नाही आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे, खरं म्हणजे वेळ कमी आहे, रेस अगेन्स्ट टाइम अशा पद्धतीने कामं चालली आहेत. पण मला विश्वास आहे आमचे अधिकारी हे पूर्णपणे त्यांनी याच्यामध्ये झोकून दिलेलं आहे. आमचे विभागीय आयुक्त असतील, आमचे कुंभ कमिशनर असतील, जिल्हाधिकारी असतील, महानगरपालिका आयुक्त असतील, पोलीस प्रशासन असेल, या सगळ्या लोकांनी हे सगळं काम मनावर घेऊन वेळेत पूर्ण करण्याकरता अडचणी कशा दूर करता येतील हा एक मोठा प्रयत्न या माध्यमातून आपण करतोय. आणि जसं गिरीश भाऊंनी सांगितलं की याकरता जे काही आवश्यक आहे ती सगळी कामं आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मला या निमित्ताने सांगायचं आहे की जो आमचा हा सनातन विचार आहे, हा सनातन विचार एक विज्ञाननिष्ठ विचार आहे. या विचारामध्ये आपण जर बघितलं तर आज जगातली सर्वात जुनी सभ्यता म्हणून आपल्या भारताच्या सभ्यतेकडे पाहिलं जातं. संपूर्ण जगातले आजचे प्रगत देश, युरोप असेल किंवा असे अनेक देश असतील, हे ज्यावेळी अश्मयुगात स्टोन एजमध्ये होते किंवा ते ज्यावेळी अतिशय निम्न जीवन जगत होते, त्यावेळी आमच्या सिंधू सरस्वती सभ्यतेमध्ये संपूर्ण विकसित शहरं होती, ज्या शहरामध्ये संपूर्ण व्यवस्था होत्या, ज्या शहरामध्ये अनेक मजली बांधकामं होती, ज्या शहरामध्ये पाण्याचा निचरा करणारी गटारी होती, ज्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचे उत्तम स्रोत होते, ज्या शहरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था होती, ज्या शहरामध्ये मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्रावर काम करणारे कारखाने होते, ज्या ठिकाणी आज ज्याला आपण 12 बलुतेदार म्हणतो अशा पद्धतीचे विविध कला करणारे आमचे लोक होते, विविध काम करणारे आमचे लोक होते आणि स्थापत्य कलेचे उत्तम उत्तम नमुने हे त्या काळामध्ये आमच्या या विचारामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आज आपल्याला कल्पना आहे, मॉडर्न सायन्समध्ये आणि फिजिक्समध्ये, ॲस्ट्रोफिजिक्समध्ये या ठिकाणी आपण बघतो, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये वेगवेगळे सिद्धांत आज समोर येत आहेत. पण हजारो वर्षापूर्वी हे सर्व सिद्धांत आमच्या देशामध्ये, आमच्या विचारांमध्ये आणि आमच्या सभ्यतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सूर्य सिद्धांतासारखा एक विचार, एक पुस्तक की ज्या पुस्तकाने म्हणजे त्याची जी आजची प्रत आहे किंवा आजचं जे वर्जन आहे हेही जवळपास 2500 वर्ष जुनं आहे. 2500 वर्षापूर्वी कुठल्याही टेक्नॉलॉजी नसताना, दुर्बीण नसताना आपल्या पृथ्वीची लांबी रुंदी किती, सूर्याची लांबी रुंदी किती, पृथ्वीपासून सूर्य किती दूर, सौर मंडळामध्ये तारे कसे, सौर मंडळातले ग्रह कसे फिरतात, या प्रत्येक गोष्टीवर त्या ठिकाणी अचूकतेनं भाष्य केलं. आणि आज आपण ज्यावेळी आत्ताच्या मॉडर्न सायन्सचं कॅल्क्युलेशन बघतो, 1% देखील कमी फरक हा त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आज पाहायला मिळतो. म्हणजे आपल्या संस्कृतीला या सगळ्या गोष्टी
2,500 किंवा त्याहीपेक्षा पूर्वी माहिती होत्या. आज आपण जे स्थापत्यशास्त्र या ठिकाणी पाहायला पाहतो, सिंधू सरस्वती सभ्यतेचं पाहतो, त्याचं कार्बन डेटिंग 10,000 वर्षापूर्वीच आहे. 10,000 वर्षापूर्वी देखील अतिशय उत्तम स्थापत्यशास्त्र हे आपल्याला माहिती होतं. एवढंच नव्हे तर आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदामध्ये चरक संहिता असेल, सुश्रुत संहिता असेल, जगामध्ये सर्वात जुनी अशा पद्धतीची चिकित्सा पद्धती, आणि केवळ चिकित्सा पद्धती नाही तर शल्य चिकित्सा जगाला कोणी शिकवली असेल तर ती देखील आमच्या भारतीय सनातन विचाराने, आमच्या सभ्यतेने आणि आमच्या संस्कृतीने त्या ठिकाणी शिकवली. जगामधलं आपण जर विचार केला तर पाणिनीचं व्याकरण हे जगातलं सर्वात जुनं व्याकरण अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची रचना आपल्याला पाहायला मिळते. भाषांमध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी संस्कृत सारखी भाषा असेल, तमिळ सारखी भाषा असेल, या भाषाचा उगम किंवा या भाषाचं त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात या भाषा प्रचलित अशा कालावधीमध्ये पाहायला मिळतात की ज्या कालावधीमध्ये जगाच्या पाठीवर अनेक सभ्यतांमध्ये भाषा काय असते माहिती नव्हतं, लिपी देखील नव्हती. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे एका जुन्या संस्कृतीचे वाहक आहोत. आणि या संस्कृतीत सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर या संस्कृतीने नेहमी प्रश्न विचारलाय. आम्ही कधी कुठल्या गोष्टीवर हीच गोष्ट सत्य आहे असा विचाराने थांबलो नाही. जेव्हा जेव्हा काळामुळे, काळाच्या महिमेमुळे किंवा काळाच्या एक प्रकारे घावामुळे आमच्या संस्कृतीमध्ये चुकीच्या पद्धती तयार झाल्या, चुकीचे विचार तयार झाले, त्यावेळी आमच्या संस्कृतीतनं कोणीतरी उठून त्याला प्रश्न विचारला आणि पर्याय उभा केला. आणि म्हणूनच ही संस्कृती सनातन आहे, ती पुण्य पुरातन आहे, ती नित्य नूतन आहे. अशा या संस्कृतीचं सर्वात मोठा आविष्कार म्हणजे महाकुंभ आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांकरता हा महाकुंभ अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं पर्व आहे. मला विश्वास आहे आमच्या सगळ्या आखाड्यांच्या मदतीने, आमच्या साधू संतांच्या आशीर्वादाने याही वेळी कितीही विघ्न आले तरीही शेवटी हा कुंभ जो आहे हा निर्विघ्नपणे चांगल्या पद्धतीने आपण पार पाडू. त्याकरता आपल्या सर्वांचा या ठिकाणी सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या भक्ती संगमाने आपण एक प्रकारे याची सुरुवात करतो. 31 ऑक्टोबरला मग आपण खरं ध्वजारोहण करणार आहोत. भक्ती संगमामध्ये आज मगाशी आपण बघितलं विविध भक्ती परंपरांचं दर्शन, पंजाबपासनं महाराष्ट्रापर्यंत आणि राजस्थानपासनं तर गुजरातपर्यंत किंवा संपूर्ण आमचं जे पूर्व आहे, पूर्वेचा भाग आहे, पूर्वोत्तर भाग आहे, अगदी मणिपूरपासनं या ज्या आमच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, या परंपरा, त्याचा अनुभव, त्याची अनुभूती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. मी आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. याचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. नेहमीप्रमाणेच अत्यंत अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी, आत्मविश्वास वाढवणारं आणि आम्हाला प्रत्येकाला एक वेगळी ऊर्जा देणारं आपलं मनोगत हे खूप महत्त्वाचं आणि मोलाचं होतं. यानंतर मी कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळणार आहोत. मी विनंती करतो